मुळातच त्यांचा जे काम करण्याची पद्धत आहे ती मला वाटते अखंड महाराष्ट्रामध्ये जर पाहिली तर मग कुठलाही असा आमदार नसेल किंवा कुठला खासदार किंवा कुठला मंत्री नसेल, या पद्धतीनं अखंड मला वाटते 6 वाजल्यापासून त्यांचं काम जे चालू असतं रात्री 10-11 वाजेपर्यंत कायम जनतेच्या कामात जनतेच्या अडीअडचणी सोडण्यात त्यांचे आयुष्य गेलं. त्या करंबळी गावाला त्यांनी जी जलजीवनची स्कीम आहे ती मला वाटते 1,60,00,000ची त्यांनी त्यात वाढीव जे काय बजेट असेल ते सुद्धा त्यांनी घालून देऊन आमच्या गावासाठी शुद्ध पाण्याची त्यांनी सोय केलेली आहे. मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून आमच्या गावामध्ये महालक्ष्मी मंदिर, हनुमान मंदिर, विठ्ठल मंदिर, बाळोबा देवस्थान तसेच गवसवाडीतील दत्त मंदिर या सर्व मंदिरांना साहेबांनी भरघोस पद्धतीने मदत केलेली आहे. करंबळी गावामध्ये विठ्ठल मंदिरचं जुनं मंदिर हे करून मुश्रीफ साहेबांनी महादेव मंदिर व विठ्ठल मंदिरचा भव्य असा मंडप बांधकामासाठी 11 लाख रुपयाची देणगी देऊन आम्हाला चांगल्या पद्धतीनं मंदिराचा हॉल बांधून दिलेला आहे. पूर्वी रस्ता जो होता तो गुडघावर राडीचा होता. शाळेची मुलं असो किंवा आम्ही गावाकडे यायचं झालं तर राडी चिखलात नाही येतो. मुश्रीफ साहेब आमच्या गडिंग्लज तालुक्याला जोडले गेले. त्या तारखेपासून सुरुवातीला खडीकरण आणि आता ते डांबरीकरण चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. आमचं ढोले वसाहत म्हणून एक वस्ती आहे, अतिशय दुर्गम भागात म्हणजे डोंगराळ भागात असलेल्या अजूनपर्यंत तिथं रस्त्याची कोणतीही सुविधा तिथं पोचली नव्हती. पण हसन मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून आज रोजी तिथे 2.5 किलोमीटरचा डांबरीकरण पूर्ण क्षमतेचा रस्ता झालेला आहे. त्यामुळे तेथील मुलांना आणि वृद्धांना सगळ्यांनाच तो अतिशय चांगल्या सुविधा तिथं झालेल्या आहेत. साहेबांनी एक आमच्या संघटनेसाठी एक 20 लाखाचा फंड साहेबांनी ज्या टायमाला आम्ही मागणी केली त्याच दिवशी पाठपुरावा साहेबांनी करून आज त्याची इमारत आमची सैनिक भवनची आज आमच्या सैनिक भवनाच्या जागेवर चालू आहे. तसंच घरफाळा माफ केलेला आहे. आणि काही केव्हाही आम्ही साहेबांच्याकडे गेलो मुश्रीफ साहेबांच्याकडं तरी आमच्या सैनिकांची प्रत्येक वेळा दाद घेऊन सैनिकांचं कामाची पाठपुरावा साहेब करतात. आमची सैनिक आजी माझी सैनिक आम्ही पूर्णपणे साहेबांच्या पाठीशी राहून आम्ही साहेबांना भरघोस मतानं विजयी करीन. आमच्या दलित वस्तीमध्ये जेणेकरून जिथं येणं जाणंसुद्धा मुश्किल होतं त्या ठिकाणी त्यांनी मला वाटते पेविंग ब्लॉक असू दे, हायमास देवी असू देत, या ज्या त्यांच्याकडे गोष्टी घेऊन गेलो त्या त्यांनी आम्हाला पूर्णत्वाला नेऊन आम्हाला पूर्णपणे मदत त्यांनी करायचं काम केलेलं आहे. आम्हाला एक दूध संस्थेची आवश्यकता होती. साहेबांच्या कानावर ही गोष्ट केल्यानंतर आम्हाला तिथं दूध संस्थासुद्धा साहेबांनी विठू माऊली दूध संस्थाच्या नावानं आम्हाला तिथं स्थापन करून दिलेले आहे. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांच्या बऱ्याचशा आर्थिक गरजा ह्या त्या दूध संस्थेच्या माध्यमातून पूर्ण होताना आज दिसत आहेत. आणि आमचा कायम पाठिंबा असा साहेबांच्या पाठीशी राहील यात कुठलंही दुमत नाही. वाडी वस्तीवर गोरगरीब लोक राहतात, त्यांच्यासाठी त्यांची करमणूक व्हावी म्हणून तिथे एक मंदिरचं स्थापना केली. त्या मंदिरासाठी हातभार तिने मंडळाच्या पोरासने आमच्या दिलेलाच आहे. आता आमची दोघांची सुद्धा पेन्शन आम्हाला मिळते. आतापर्यंत त्यांच्यापासून सुख समाधान सगळ्या वाडीला मिळत आहे. कोणतंही काम घेऊन मुश्रीफ साहेबांच्याकडे गेलं तरी मुश्रीफ साहेब ताबडतोब त्याचा विचार करून त्यांना मंजुरी देत असायचं. येत्या भविष्य काळामध्ये मुश्रीफ साहेबांना आम्ही चांगल्या पद्धतीने साथ देऊ. माझी पेन्शन बंद होती ते मुश्रीफ साहेबांनी पुन्हा मला पेन्शन चालू केल्याबद्दल धन्यवाद. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना यामुळे खूप फायदा झाला आहे. आमच्या खात्यामध्ये दरमहा 1500 रुपये जमा झाल्याने आमच्या संसाराला थोडाफार हातभार लागला आहे. मुश्रीफ साहेबांनी लाडकी बहीण योजना तळागाळातील सर्व महिलांना मिळवून दिल्याबद्दल मी त्यांची आभारी आहे. मणक्याचा त्रास होता आणि त्या ऑपरेशनसाठी खाजगी दवाखान्यात 2-2.5 लाख रुपये सांगितलेले होते. मुश्रीफ साहेबांनी गेल्यानंतर त्यांनी पत्र दिलं आणि मुंबईला ऑपरेशन मोफत केलेलं आहे. आम्ही जनता त्यांना प्रचंड भरघोस मताने निवडून देणार आहे आणि मुश्रीफ साहेबांच्या कायम पाठीशी राहून त्यांना आम्ही सदैव साथ देणार आहे.